ओके. सो आता आपण आपल्या मेन सेशनकडे येऊया. काल आपला मेन सेशन काय असणार आहे आता? एकच मिनिट. फूड अँड ऑर्डर चार्जिंग बाय रेकी. ओके. चला. रेकीद्वारे आपण जे काही अन्न पाणी ग्रहण करतो त्याला चार्ज कसं करायचं, ओके, ते शिकणार आहोत आपण. तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल की हे माठ आहे, म्हणजेच पाण्याचा माठ आहे, ग्लास आहे इकडे, इथे पेन आहेत. कॉलेज जाणाऱ्या मुलांसाठी आपण कसं त्यांच्या पेनांना चार्ज करून द्यायचं किंवा पेन्सिलला. देन रॉ फॉर्म मध्ये जे व्हेजिटेबल्स आहेत त्यांना कसं चार्जिंग करायचं, अन्नाला ग्रहण करण्याच्या आधी काय अफर्मेशन द्यायचं, या सगळ्या गोष्टी आता आपण शिकणार आहोत. सो तुम्ही सगळे रेडी आहात का? चल आपण स्टार्ट करूया. बघा, पाण्याला किंवा अन्नाला चार्ज करण्याची गरज का आहे बरं? कारण पाण्यामध्ये मॅक्झिमम पॉझिटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह एनर्जी जे काही व्हॉटएव्हर आहे ते ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे. बरोबर ना? त्याचबरोबर आपण बघा, आता लेडीज लोक आपण अन्न जेव्हा किचनमध्ये असतो, आपण जेवण बनवत असतो, त्यावेळेला सपोज असं होऊ नये, पण कळत नकळत तुमच्या मिस्टरांचं आणि तुमचं भांडण झालं आणि त्याच रागामध्ये तुम्ही जेवण बनवायला गेलात किचनमध्ये आणि जेवण बनवता बनवता तो सगळा राग भडास तिकडे काढताय त्या अन्नावर. मग मला सांगा, ते अन्न ग्रहण केल्याने तुमच्या घरातील लोकांना त्याचा लाभ होणार आहे का? ती पॉझिटिव्ह एनर्जी फील होणार आहे का त्यांना? नाही. उलट तिथे निगेटिव्ह एनर्जी काम करणार आहे त्यांच्या पूर्ण शरीरावर, त्यांच्या हेल्थवर. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही काही तुमचं भांडण होईल किंवा एखाद्या गोष्टीवरचा राग येईल तुम्हाला, तेव्हा 10-15 मिनिटं किचनमध्ये जाऊ नका, काहीच काम करू नका, रिलॅक्स राहा. जोपर्यंत तुमचा राग शांत होत नाही तोपर्यंत रिलॅक्स राहा. आणि राग कंट्रोलमध्ये आला, शांत झाला, की त्यानंतर मात्र तुम्ही आरामात जेवण बनवू शकता. मग तुमचा राग पुन्हा निवळण्यासाठी तुम्हाला आवडणारं एखादं म्युझिक लावा, चालेल, आणि मग त्या म्युझिकमध्ये तुम्ही ते अन्न बनवा किंवा जेवण शिजवा. क्लिअर आहे? मग आता तुम्ही हे जे केलेलं अन्न आहे, ते तुमच्या घरातल्यांना त्या अन्नाचा लाभ व्हावा, त्यांना स्वास्थ्य प्राप्त व्हावं, म्हणून काय बरं अफर्मेशन द्यायचं आणि कशा प्रकारचं रेकी यूज करायची तिथे? सो सगळ्यासाठी एकच आहे कॉमन. जे काही व्हॉटएव्हर तुम्ही कराल, तिथे पहिल्यांदा तुम्हाला रेकीला कॉल करायचा. आता आपण रेकीचे साधक आहोत. सो प्रत्येक वेळेला रेकीला कॉल करणं गरजेचं आहे. पण प्रत्येक वेळेला म्हणजेच काय? सकाळी मी रेकीला कॉल केला आणि माझी आता 4-5 कामं एकदम आहेत. त्या 4-5 कामांना मी एकदम हील केलं. सो एकदाच रेकीला कॉल करायचं. पण आज दुपारी सुद्धा माझं काम आहे. मी संध्याकाळी पण वेगळं काम करणार. मग अशा वेगवेगळ्या कामासाठी जर दुपारी, संध्याकाळी वेगवेगळी वेळ असेल, तर त्या प्रत्येक वेळेसाठी तुम्हाला रेकीला कॉल करायचं. क्लिअर आहे? येस. क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवा. ओके. आता पुढे जाऊ. काय म्हणायचंय, अफर्मेशन काय द्यायचं? आपले दोन्ही हात, आपल्या हातामध्ये पहिल्यांदा रेकी घ्यायचे आणि दोन्ही हात जे काही तुम्ही अन्न बनवणार आहात. आता नुकत्याच तुमच्या मिस्टरांनी किंवा तुम्ही मार्केटमधून भाज्या आणल्यात रॉ फॉर्ममध्ये. तर पहिला त्यांना एका ताटामध्ये ठेवून द्यायचं व्यवस्थित किंवा किचनच्या ओट्यावर ठेवा आणि त्यांना हीलिंग करा. रेकीला कॉल करून त्यांना हीलिंग करा, की हे अन्न जे काही मी बनवणार आहे, ते खूप स्वादिष्ट होणार आहे आणि या अन्नाचा लाभ, हे अन्न ग्रहण केल्यामुळे माझ्या घरातील लोकांना किंवा हे अन्न ग्रहण करणाऱ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आनंदाचा आणि आरोग्याचा लाभ झालेला आहे. क्लिअर? आता सपोज आपल्या लेडीज लोकांचं मोस्ट ऑफ हाऊसवाईफ नाही, पण जे वर्किंग लेडीज आहेत ना, त्यांचा एक खूप गोंधळ होतो बिचाऱ्यांचा ना. त्यांची खूप घाई गडबड होत असते. किती प्लॅनिंग केलं कामाचं, कितीही नियोजन केलं, तरी त्यांना घर सांभाळायचं असतं, ऑफिस सांभाळायचं असतं, बॉसला त्यांच्या फेस करायचं असतं, बऱ्याच गोष्टी असतात. मग अशा वेळेला घाई गडबड होऊन कधीतरी आपल्या हातून एखादी भाजी बिघडते, करपते किंवा काहीतरी मीठ जास्त पडतं किंवा मसाला तरी जास्त पडतो. मग अरे बापरे! आता काय करायचं? घाई गडबड झाली. मग अशा वेळेला आपल्या घरातील इतर लोकांनी त्या भाजीला नाव ठेवू नये आणि आरामात ती भाजी खावी किंवा तो पदार्थ तुम्ही जो केलेला आहे, तो जो थोडासा बिघडलेला आहे. थोडासा बरं, नाहीतर तुम्ही भरपूर मीठ टाकाल आणि प्रयोग कराल, तर तसं करू नका. ओके. थोडासा बिघडलेला आहे आणि आता मला सगळ्यांना सर्व्ह करायचंय. मग काय करायचं? लगेच तो पदार्थ आपल्या समोर घ्यायचा, रेकीला कॉल करायचा आणि त्याला हीलिंग करायचं, की हा जो मी पदार्थ केलेला आहे, तो पदार्थ ग्रहण केल्यामुळे माझ्या घरातल्यांना आनंदाचा आणि आरोग्याचा लाभ झालेला आहे. माझ्या घरातल्यांनी अगदी चवीने ही भाजी, जी काही भाजी तुम्ही पनीरची किंवा फ्लॉवरची जी काही बनवाल, ती पनीरची भाजी माझ्या घरातल्यांनी अगदी आनंदाने
चव घेत घेत खाल्लेली आहे. हेच तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा चांगला कार्यक्रम असेल, सत्यनारायणाची पूजा असेल किंवा एखादा फंक्शन असेल आणि तुम्ही जेव्हा घरातील इतर लोकांना जेवण बनवता, तेव्हा सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे त्याच्यावर अफर्मेशन देऊन ते अन्न घरातल्या सगळ्यांना खायला द्या. नक्कीच तुमचे एवढ्या दिवस कोणी स्तुती केली नसेल, त्या दिवशी तुमचं कौतुक केलं जाईल घरातून. ही गॅरंटी माझी. क्लिअर आहे? ओके. हे झालं अन्नाला. आता पाण्याला. मोस्ट ऑफ आपल्या सगळ्याकडे ॲक्वागार्ड असतो किंवा माठ असतं, बरोबर ना? मग काय करायचं, रेकीला कॉल करायचं जेव्हा तुम्ही सकाळी उठता, किचनमध्ये जाता तेव्हा 2 मिनिटामध्ये, जेव्हा तुमची घाई नसते तेव्हा. रेकीला कॉल करायचं, त्या माठावर हात ठेवायचं किंवा जे पाणी तुम्हाला दिवसभर ज्या लेडीज वर्किंग आहेत, ऑफिसमध्ये जाणार आहेत, त्यांना 1-2 बॉटल ज्या काही पाणी लागतं, ते पाणी असं आपल्यासमोर ती बॉटल ठेवायची आणि त्या बॉटलला अफर्मेशन द्यायचं. आता तुमच्या माठाला, ॲक्वागार्डला किंवा तुमच्या बॉटलला किंवा जे काही व्हॉटएव्हर पाणी तुम्ही पिता, अंड्यात, मडक्यात जिथे ठेवता, तर त्या भांड्याला पूर्ण त्याच्यावर हात ठेवून आधी रेकीला कॉल करायचे. आपल्या हातामध्ये ते व्हायब्रेशन क्रिएट करायचे. आपले हात असे कप शेपमध्ये ठेवायचे, पिरॅमिड शेपमध्ये. व्हायब्रेशन क्रिएट करायचे आणि मग आपले हात अशा प्रकारे ह्या बॉटलवर ठेवून द्यायचे असे आणि अफर्मेशन द्यायचे. काय अफर्मेशन द्यायचे? हे पाणी ग्रहण केल्यामुळे स्वतःसाठी घेत असाल तर मला आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. घरातल्यांसाठी करत असाल सगळ्यांसाठी तर हे पाणी ग्रहण कर हे प्राणी सॉरी हे पाणी ग्रहण केल्यामुळे माझ्या घरातील सगळ्यांना किंवा हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आनंदाचा आणि आरोग्याचा लाभ झालेला आहे. आणि मग त्या पाण्याची टेस्ट तुम्ही करा. ते पाणी नक्कीच तुम्ही जसं पीत होता त्याच्यापेक्षा ती टेस्ट त्यावेळेला थोडीशी वेगळी लागणार तुम्हाला आणि ती टेस्ट तुम्हाला आवडेल. हा प्रयोग सुद्धा करून बघा. आता सुद्धा मी हा प्रयोग तुमच्याकडून करून घेतला असता, पण मला बरंच काही तुम्हाला सांगायचंय. त्यामुळे व्हिडिओ बघून हा प्रयोग तुम्ही आरामात घरी करू शकता. क्लिअर आहे? कारण त्याच्यामध्ये उगाच वेळ जाईल आपला. ओके? ओके. क्लिअर सगळं? सो आता यापूर्वी करत होतात भांडणं करून करून जेवण. इकडे भांडी आपट, इकडे पलिता आपट. आजपासून करायचं नाही. क्लिअर? आजपासून आनंदाने स्वयंपाक करायचा. जेव्हा मूड ऑफ असेल, तेव्हा 10 मिनिटं बाजूला बसायचं, काहीच काम करायचं नाही. डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा. काम, काम, काम. येस, येस, येस. व्हायब्रेशन थोडेसे लेव्हलवर आणण्याचा प्रयत्न करायचा आणि जेव्हा व्हायब्रेशन चांगले होतील, तेव्हा येस, नाऊ मूव्ह टू युअर वर्क. क्लिअर? आता नेक्स्ट तुम्हाला आवडणारा पैसा. तुम्हाला नाही सगळ्याच आवडणार. मला पण सगळ्या जगाला आवडणार. कारण पैसा ही एक अशी वस्तू आहे आणि ऑब्व्हियसली पैसा सुद्धा एनर्जी आहे. बरोबर ना? पण त्याआधी सुद्धा आता इथे माझ्यासमोर जी लोकं बसलेली आहेत, तर बरं टॉपिक चेंज करते जरा. ओके. सो आत्ताच मी जे शिकवलं पाण्याला किंवा अन्नाला चार्ज कसं करायचं हे सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. ह्याचा मी रेकॉर्डिंग स्टॉप करते म्हणजे छोटे-छोटे रेकॉर्डिंग तुमच्याकडे जातील. सो आता आपण अन्नाला आणि पाण्याला कसं चार्ज करायचं हे शिकलो. त्याचबरोबर आपल्या घरातील मुलांचे पेन असतात. एकच मिनिटं. आपल्या घरातील मुलांचे हे पेन असतात. जी मुलं शाळा कॉलेजला जातात, तो त्यांच्या पेनांना चार्ज करणं फार आवश्यक आहे. का बरं? बऱ्याच लोकांना एक्झामला जाताना एक फोबिया असतो. असतो ना फोबिया? कितीही अभ्यास केलेला असेल तरी एक फोबिया असतो. अरे, माझा पेपर जाईल का चांगला? या वर्षभरापासून मी मेहनत घेतली एवढी. माझा केलेला अभ्यास लक्षात राहील का? मी केलेलंच एक्झामला येईल का? अभ्यास पूर्ण केलेला आहे, छान आहे. पण तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी एक फोबिया असतो आणि त्यामुळे मुलं घाबरतात. मग त्यासाठी आपण जर त्यांना त्यांच्या पेनाला चार्ज केला, हा प्रयोग तुम्ही सगळ्यांनी करायचा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एक मूल असतं. सगळ्यांनी हा प्रयोग करायचा आहे. काय करायचंय? एखादा छान कपडा समोर ठेवायचे. वेल्वेटचा घ्या किंवा साधा घ्या. पण तो कपडा तुम्ही तुमच्या पर्सनल कामासाठी यूज नाही करायचे. तो असा स्वच्छ, सात्विक राहिला पाहिजे. त्यामुळे त्याचं काम झाल्यानंतर देवाचं जे छोटंसं ड्रॉवर असतं त्याच्यामध्ये ठेवलात तरी चालेल. पण त्याच कामासाठी हीलिंगसाठीच तो वापरायचा आहे. सो वेल्वेटचा घ्या. त्याचा कलर ग्रीन किंवा रेड असायला पाहिजे. त्याच्यावर हे पेन किंवा ज्या काही वस्तू मी आता तुम्हाला सांगणार आहे पुढे, ते तुम्ही ठेवायचे. असं ठेवायचंय समोर आणि त्याला हीलिंग द्यायचं. कसं हीलिंग करायचं? रेकीला कॉल करायचे आणि अफर्मेशन द्यायचे. या पेनाने लिहिल्यामुळे, पेपर लिहिल्यामुळे किंवा एक्झामला व्हॉटएव्हर एक्झामचं असेल, काही असेल,
तर माझ्या मुलाचा तो पेपर किंवा माझ्या मुलाचे पूर्ण एक्झामचे पेपर्स खूप छान गेलेले आहेत. त्याचा कॉन्फिडन्स लेव्हल वाढलेला आहे. केलेला सगळा अभ्यास त्याच्या उत्तम प्रकारे लक्षात राहिलेला आहे आणि त्यामुळे हसत-हसत तो घरी आलेला आहे आणि मला आज म्हणालाय, की "मम्मी आज माझा पेपर खूप छान गेला. थँक यू सो मच." सो आपण अफर्मेशन काय द्यायचं? या पेनाने लिहिल्यामुळे, पेपर लिहिल्यामुळे माझ्या मुलाचा अभ्यास छान झालेला असून त्याने पेपरमध्ये खूप छान असं लिहिलेलं आहे. सगळा अभ्यास त्याच्या व्यवस्थित लक्षात राहिला आहे आणि त्याचा पेपर अगदी उत्तम गेलेला आहे. आणि कल्पना करायची थोडी, की मुलगा आलाय घरी आणि त्याने तुम्हाला छान अशी मिठी मारली, "थँक यू मम्मी. तू जे काल केलं होतंस ना, काय हीलिंग काय म्हणतात त्याला, ते परत आज पण कर बरं." असे एक्सपिरियन्स तुम्ही नक्की घेणार आहात याची गॅरंटी मी देते. क्लिअर? मग व्हॉटएव्हर तो याला जात असेल, इंटरव्ह्यूला जात असेल, एक्झामला जात असेल, त्या कारणासाठी तुम्ही हीलिंग देऊ शकता. पण रेकी लेव्हल 1 मध्ये मी सांगितलं, की लिमिटेशन असतं. तुमच्या जवळच्या ज्यांना तुम्ही टच करता, त्या लोकांनाच तुम्ही हीलिंग देऊ शकता. दूरच्या लोकांना नाही. ठीक आहे? इथे एक लिमिटेशन आहे, की सेकंड लेव्हलमध्ये आल्यानंतर मग तुम्ही कितीही लोकांना हील करू शकता. कितीही लोकांना डिस्टन्सने हीलिंग देऊ शकता. ओके? आता पुढे जाऊया. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? आधी मला ते सांगा क्लिअर. अन्न, पाणी आणि मुलांच्या अभ्यासासाठी पेनला चार्ज कसं करायचं? पेन, पेन्सिल चार्ज कसं करायचं? सो हे सगळं आता आपण क्लिअर केलेलं आहे. हा सेशन आता आपण इथे संपवूया. मी रेकॉर्डिंग स्टॉप करते इथे.